नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र. बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी समोर येते. अनिल अंबानी यांच्या सीएफओला अटक करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं ही धडक कारवाई केली आहे. अशोक कुमार पाल यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे सातत्यानं अनिल अंबानी यांच्या विविध कंपन्यांमध्ये चौकशी ईडीची धाड सत्र सुरू होतं आणि त्यानंतर आता अनिल अंबानी यांच्या सीएफओला अटक करण्यात आलेली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं धाड टाकलेली आहे. त्यामुळे आता यापुढे अनिल अंबानी यांच्या अडचणी मात्र आणि अधिकच वाढत असल्याचं चित्र सध्या स्पष्ट होतंय. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं ही धडक कारवाई केली आहे. अनिल अंबानी यांच्या सीएफओला अटक करण्यात आलेली आहे. अशोक कुमार पाल यांना अटक करण्यात आलेली आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी पूजा उजगरे यांच्याकडून. पूजा, अनिल अंबानी यांच्या अडचणी अधिकच वाढताना दिसून येत आहेत. अनिल अंबानी ग्रुपच्या सीएफओला अटक करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं ही मोठी कारवाई केली आहे. उद्योगपती अनिल अंबानी यांच्या संबंधित अनेक ठिकाणी ईडीनं छापेमारी केली होती. मध्य प्रदेश आणि मुंबईमध्ये ही छापेमारी सुरू होती. तर रिलायन्सची कंपनी आहे अनिल अंबानी जी चालवत आहेत, तर ते 3,000 कोटींच्या बँक कर्ज घोटाळ्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबईमध्ये जवळपास 35 ठिकाणी छापेमारी केली होती. यानंतर त्यांच्या विरोधात लुकआउट नोटीस देखील काढण्यात आली होती आणि आता पुन्हा एकदा मुंबईमध्ये ईडीनं मोठी कारवाई केली आहे. 2017 ते 19 या काळामध्ये येस बँकेकडून रिलायन्सचे जे अनिल अंबानी आहेत त्यांच्या ग्रुपनं 3,000 कोटींची कर्ज वितरित केली होती आणि यावेळी लोकांची फसवणूक केली. जे काही नियम आहेत ते धाब्यावर बसवले असा आरोप आहे. आणि हे जे काही आरोप आहेत, हे जे सीएफओ आहेत, तर त्यांनी ही योजना आखली आहे असा त्यांच्यावर आरोप आहे आणि त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. निश्चित. पूजा, खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अनिल अंबानी यांच्या सीएफओला हा सगळा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आता यापुढे अनिल अंबानी यांचीही या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी होणार का, त्याचबरोबर पुढे अनिल अंबानी यांच्या कोणत्या कंपनींवरती अशा पद्धतीनं कारवाई होणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.